मागच्या वेळेस मेन हेडिंग लिहिली आहे का? मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया ऑन युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस. चला लक्ष द्या इकडं. या ठिकाणी मी एक क्लोज्ड सरफेस घेतोय ऑफ एनी शेप आणि या सरफेसला त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर युनिफॉर्मली चार्ज केलंय such that sigma is surface charge density किंवा charge per unit area. दोन पॉइंट मी या ठिकाणी घेतोय. एक पॉइंट P घेतोय नियर द सरफेस आउटसाइड आणि दुसरा पॉइंट त्या ठिकाणी घेतोय नियर द सरफेस इनसाइड Q पॉइंट. आपल्याला माहिती आहे कुठलाही युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस जर असेल तर त्याच्या आतमधल्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट Q मस्ट बी 0 आणि जर पॉइंट बाहेर असेल तर त्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट K. ही इंटेन्सिटी कशी असेल तर पॉझिटिव्ह चार्जमुळे अवे जाणारी असेल तर निगेटिव्ह चार्जमुळे टुवर्ड्स येणारी असेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल तर ही अशी असेल आणि त्याची व्हॅल्यू असेल E ॲट पॉइंट P इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट K. मी या ठिकाणी एक काम करतो, एक DS सरफेस मी ॲझ्युम करतोय. हा आहे सरफेस DS आणि म्हणतो की जी काही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ठिकाणी तयार होऊ लागलेली आहे ही तयार होत असताना दोन गोष्टीमुळे तयार होत आहे. एक चार्ज ऑन सरफेस DS वरच्या चार्जमुळे तयार होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल आणि नंबर दोन द चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस म्हणजे DS सोडून उरलेल्या सरफेसमुळे असेल. मी या ठिकाणी म्हणतो let E1 be the electric intensity कुणामुळं ड्यू टू चार्ज ऑन सरफेस DS सरफेसच्या चार्जमुळे इंटेन्सिटी E1 आहे आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ठिकाणी E2 म्हणतो ड्यू टू चार्ज ऑन कुणामुळं असेल इट इज ऑन रिमेनिंग सरफेस म्हणजे DS ला वगळून उरलेला जो काही शिल्लक राहील त्याच्यामुळं असेल. आता बाकीचा सरफेस बाजूला काढला नुसता DS जर आपण या ठिकाणी ॲझ्युम जर केला तर बाहेरून पॉझिटिव्ह चार्ज आहे आतूनही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हमुळे इंटेन्सिटी कशी असेल अवे जाणारी असेल म्हणजे याचा अर्थ द डायरेक्शन ऑफ E1 ड्यू टू चार्ज ऑन DS इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम DS पासून कशी असेल ती नेहमीच अवे जाणारी असेल आणि ती असेल त्या ठिकाणी कोण E1. ज्यावेळेस तुम्ही चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस ॲझ्युम करता त्यावेळेस या DS ला तुम्हाला बाजूला काढून ठेवावं लागेल. जर तुम्ही DS ला जर बाजूला काढून ठेवत असाल तर त्या ठिकाणी इकडच्या बाजूने असणारी आणि इकडून असणारी एकमेकाला काय करून टाकेल कॅन्सल. परंतु DSच्या एक्झॅक्टली अपोजिट असणाऱ्या सरफेस पासून निघणारी इंटेन्सिटी कॅन्सल होऊ शकेल का? नाही, कारण इथला DS तुम्ही काढून बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी E2 ची डायरेक्शन ॲट दिस पॉइंट इज ऑलवेज इन कशी असेल आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे E2 कशी असेल तर E2 इज ऑलवेज इन आउटवर्ड डायरेक्शन. आता Q पॉइंटचा जर तुम्ही विचार केला तर Q पॉइंटला E1 आणि E2 कसे आहेत एकमेकाच्या अपोजिट आहेत. एकमेकाच्या अपोजिट व्हेक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं काय होणं गरजेचं आहे सबस्ट्रॅक्शन होणं गरजेचं आहे आणि रिझल्टंट उत्तर किती आहे तुमचं 0 आहे. म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणता येईल E1 मायनस E2 इज इक्वल टू 0 और E1 इज इक्वल टू E2. हा नियम मला लावता येईल. हा आता जर बाहेरचा विचार जर तुम्ही केलात P पॉइंटला E1 E2 कसे आहेत सेम डायरेक्शन मध्ये. सेम डायरेक्शन मध्ये असल्यामुळे काय होईल त्या दोघांचं ॲडिशन होईल. ॲडिशन म्हणून उत्तर काय आलं पाहिजे E ॲट पॉइंट P किती असलं पाहिजे सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट K. म्हणजे याचा अर्थ मला म्हणता येईल E1 प्लस E2
इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के, सॉरी सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. जर इक्वेशन 1 मी इथं सबस्टिट्यूट जर करायला चालू केलं, याचाच अर्थ एकतर 2e1 येईल किंवा त्या ठिकाणी 2e2 येईल आणि त्याची किंमत काय येईल, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. याच्यावरून मला काय कळायला चालू होईल, याच्यावरून मला एक गोष्ट कळेल, E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. याला इक्वेशन 2 म्हणेन मी. म्हणजे याचा अर्थ E1 कोण आहे, ड्यू टू चार्ज ऑन ds. E2 कोण आहे, ड्यू टू चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस. दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, सारखी आहे. मात्र सारखे असताना आतल्या बाजूला कशी आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. मात्र बाहेरच्या बाजूला असताना ती कशी आहे, सेम डायरेक्शन मध्ये आहे. व्हॉट डज इट इंडिकेट, हे काय इंडिकेट करतं की कुठलाही सरफेस जर क्लोज्ड असेल आणि युनिफॉर्मली चार्ज असेल तर इंटेन्सिटी सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट के एवढी असेल. पण कुठलाही सरफेस युनिफॉर्मली चार्ज आहे मात्र क्लोज नाहीये. जर क्लोज सरफेस जर नसेल तर त्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, तर सिग्मा डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के, विच इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ द क्लोज्ड सरफेस. हा नियम तो त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. डीएस सरफेस जर त्या ठिकाणी बाजूला ठेवलेला असेल तर त्या क्षणाला या ठिकाणची इंटेन्सिटी किती असेल, फक्त E2 असेल. E2 कुणामुळे होती, ड्यू टू चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस. आपल्याला अजून एक नियम माहिती आहे, एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल तर, एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल तर आणि त्या इंटेन्सिटीमध्ये जर एखादा चार्ज जर तुम्ही आणून ठेवत असाल तर त्या ठिकाणी कंपल्सरी काय ॲक्ट झाला पाहिजे, फोर्स ॲक्ट झाला पाहिजे. आणि तो फोर्स किती असतो, द फोर्स इज ऑलवेज त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय तुम्ही जो काही चार्ज आणून ठेवता तो चार्ज. ह्या दोघांचा तो कोण असेल, प्रॉडक्ट असेल. कारण इंटेन्सिटीचं युनिट काय, न्यूटन पर कूलम. मग फोर्सचं युनिट न्यूटन येण्यासाठी याला काय करावं लागेल, न्यूटन पर कूलमला कूलमने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे चार्जनं तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. आता जर मी म्हणलं या ठिकाणी इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, E2 आहे. डीएस वरचा चार्ज तिथं ठेवलेला आहे. समजा त्याला मी आणलं आणि इथं ठेवायचा प्रयत्न केला, म्हणजे इंटेन्सिटीमध्ये मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, चार्ज ठेवायचा प्रयत्न करतोय. म्हणून त्या चार्जवर काय ॲक्ट होईल, फोर्स ॲक्ट होईल. चार्जवर फोर्स ॲक्ट होईल, पण चार्ज कुठं आहे, त्या डीएस सरफेसवर आहे. म्हणून कुणावर फोर्स ॲक्ट होईल, डीएस सरफेसवर फोर्स ॲक्ट होईल. तो किती असेल, तर मला या ठिकाणी म्हणता येईल एफ ऑन डीएस. डीएस सरफेसवरचा फोर्स किती असेल, तर त्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 मल्टिप्लाइड बाय काय असेल, चार्ज ऑन डीएस. आता या ठिकाणी E2 किती आहे तुमची, सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के आहे, मल्टिप्लाइड बाय चार्ज ऑन डीएस किती आहे, सिग्मा इंटू डीएस. कारण एका युनिट एरियावर चार्ज सिग्मा आहे. मग डीएस सरफेसवर किती असेल, सिग्मा इंटू डीएस. म्हणजे याचा अर्थ काय येईल, म्हणजे याचा अर्थ येईल सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इंटू डीएस. एवढा फोर्स ऍक्ट होतो कुणावर, डीएस सरफेसवर. जर डीएस सरफेसवर जर एवढा फोर्स ऍक्ट होत असेल तर एका युनिट एरियावर किती असेल, त्यालाच वी कॉल इट ॲज द मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया, स्मॉल एफ. आणि तो किती असेल, इट इज नथिंग बट एफ ऑन डीएस डिवायडेड बाय डीएस. एफ ऑन डीएस किती आहे, तो आहे डिवायडेड बाय डीएस. म्हणजेच काय येईल, सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. समजा जर आपण या ठिकाणचा विचार केला, इंटेन्सिटी किती आहे, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के. याला जर मी डावीकडे नेलं तर सिग्माची व्हॅल्यू काय येईल, एप्सिलॉन नॉट के ई एवढं येईल. ते जर मी इथं सबस्टिट्यूट केलं सिग्मा स्क्वेअर मध्ये तर काय येईल, एप्सिलॉन नॉट स्क्वेअर के स्क्वेअर ई स्क्वेअर असं येईल. डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के म्हणजे एक स्क्वेअर कट होऊन जाईल. मग राहील काय शिल्लक, 1/2 एप्सिलॉन नॉट के इंटू ई स्क्वेअर. म्हणून त्या ठिकाणी दोन इक्वेशन आपले तयार होतात.
कुणाचे? द मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया ऑन कुठं? युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस. आता एक इमॅजिन करा सहज, आपण दोन टॉपिकला आता एकत्र आणू. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये तुम्ही काय तयार करता? सोप बबल तयार करता. ह्या सोप बबलला समजा मी चार्ज दिला तर ऑटोमॅटिकली त्या सोप बबलवर काय व्हायला चालू होईल? मेकॅनिकल फोर्स ऍक्ट व्हायला चालू होईल. हा मेकॅनिकल फोर्स ह्या पॉझिटिव्हला रिपेल करतो. म्हणजे कसं आहे? असं आउटवर्ड डायरेक्शनचा असेल म्हणजे ज्याचा अर्थ त्याला चार्ज दिल्याबरोबर त्या सोप बबलची साईज काय व्हायला चालू होते? वाढायला चालू होते. whenever a soap bubble is being uniformly charged then due to mechanical force it goes on expanding. तो एक्सपांड व्हायला चालू होतो आणि फुटून जातो. हा त्याच्या मागचं रिझनिंग. म्हणून याचे पॉइंट्स मेन हेडिंग आपण लिहिलेली आहे. पहिला पॉइंट, अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप, अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप which is being uniformly charged, which is being uniformly charged such that sigma is surface charge density. त्याच्यानंतर assumption of 2 points P and Q, 2 points P and Q near the surface of which P is outside while Q is inside. पुढचा point, assumption of charged surface ds, assumption of charged surface ds between points P and Q, between points P and Q. Next point, the electric intensity E1, the electric intensity E1 due to charge on surface ds, due to charge on surface ds is always directed away, is always directed away from ds. म्हणजे E1 ची डायरेक्शन कशी पाहिजे? नेहमीच ds पासून अवे जाणारी पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, electrical intensity E2, electrical intensity E2 due to the charge on the charge on a remaining surface is directed outwards, is directed outwards at point P and Q. Inside the किंवा इनसाइड म्हणण्याचे जे ॲट पॉइंट Q, Q ऑलरेडी आपण आतच घेतलेलं आहे. ॲट पॉइंट Q E1 and E2 are opposite, hence E1 minus E2 is equal to 0. त्याच्यानंतर ॲट पॉइंट P E1 and E2 are same, E1 and E2 are in same direction. म्हणून खालच्या ओळीत E1 plus E2 is equal to sigma divided by epsilon naught K. म्हणून E1 is equal to E2 is equal to, म्हणून खालच्या ओळीत E1 is equal to E2 is equal to sigma divided by 2 epsilon naught K. इथं नोट लिहा, नोट. Whenever a surface is not closed,
whenever a surface is not closed and is uniformly charged, then the electric intensity near the surface is half of its value when it is closed. Half of its value when it is closed. That is E is equal to sigma divided by 2 epsilon naught k. बरोबर? हे नोट मध्ये झालं आपलं. Next point, in the absence of ds, the intensity is E2 only. If we try to place ds in its location, force acts on it. म्हणून खालच्या ओळीत F on ds is equal to E2 multiplied by charge on ds. Is equal to sigma square divided by 2 epsilon naught k into ds. म्हणून खाली mechanical force per unit area is equal to small f is equal to दोन फॉर्म्युले येतील तिथं, सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 epsilon naught k किंवा त्यालाच म्हणता येईल 1/2 epsilon naught k e स्क्वेअर. लक्ष द्या. आता याच्या पुढचं एक इक्वेशन आहे, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स म्हटल्यानंतर न्यूटन आलं. आता लॉजिक बघा बरं का, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे इथं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे इथं. वर मीटरने गुणाकार करा, खाली मीटरने गुणाकार करा, बघा बरं काय होते. वर न्यूटन मीटर झालं आणि खाली मीटर स्क्वेअर इंटू मीटर म्हणजे मीटर क्यूब झालं. बरोबर आहे. न्यूटन मीटर म्हणजे कोण आहे? एनर्जी आहे ना. न्यूटन मीटर म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज वर्क म्हणजेच एनर्जी आहे. म्हणजे याचा अर्थ वर ज्यूल झालं आणि खाली मीटर क्यूब झालं. मीटर क्यूब म्हणजे कोण आहे? व्हॉल्यूम. म्हणजे नवं इक्वेशन मी तुम्हाला आता म्हणतो, काय? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. या इक्वेशनला वर मीटर आणि खाली मीटरनं मला मल्टिप्लाय करायचं. बाकी काय करायचं? ह्याला काय करायचं? वर मीटर आणि खाली मीटरनं गुणाकार करायचं. करून काय फरक पडणार आहे का नाही? मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं इक्वेशन काय असेल? जे युनिट मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाचा असेल. म्हणजेच किती आहे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं इक्वेशन? सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 epsilon naught k किंवा 1/2 epsilon naught k e स्क्वेअर. हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे आपण इक्वेशन न काढता सांगू लागलोय. समजा जर त्यांनी तुम्हाला विचारले की एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम नियर युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस काढायची आपल्याला एनर्जी, त्याचं उत्तर किती यायला पाहिजे? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं युनिट ते आहे जे युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं आहे. म्हणजे डायमेन्शनली आयडेंटिकल क्वांटिटीज आहेत त्या. मग आयडेंटिकल क्वांटिटीज आहेत म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली तीच पद्धत तिथं अडॉप्ट करावी लागेल. आता काय करायचं तर ह्याला असं सरळ जेवायचं नाही तर असं हात फिरून आणायचं आणि खायचं परत. म्हणजे काय तर लक्ष द्या.
एका युनिट एरियावर तुमचा फोर्स किती ऍक्ट होतो, तर एका युनिट एरियावर ऍक्ट होणारा फोर्स आहे माझ्याकडे सिग्मा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. एका युनिट एरियावर जर एवढा फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या ठिकाणी डीएस सरफेसवर किती ऍक्ट होत असेल, तर त्या ठिकाणी एफ ऑन डीएस इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट के इनटू डीएस. एवढा फोर्स डीएस सरफेसवर ऍक्ट होईल. जर ह्या डीएस सरफेसला फोर्स ऍक्ट होत असताना डीएक्स अंतराने जर हलवलं तर हलवण्यासाठी तुम्हाला वर्क डन करावं लागेल. मग वर्क डन डी डब्ल्यू काय असेल, द फोर्स इनटू व्हॉट, डिस्प्लेसमेंट. डीएस सरफेसवरचा फोर्स किती होता, सिग्मा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इनटू डीएस इनटू डिस्प्लेसमेंट किती आहे, डीएक्स. आता हा डीएस आहे, त्याला हलवलं डीएक्स अंतराने, म्हणजे डीएस मल्टिप्लाइड बाय डीएक्स काय तयार झालं, डीव्ही व्हॉल्यूम तयार झालं. म्हणजेच काय तयार होईल, इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इनटू डीव्ही. एवढं वर्क तुम्ही केलं, हे वर्क त्या ठिकाणी स्टोअर होईल कशाच्या स्वरूपामध्ये, एनर्जीच्या. कुठं होईल, जिथं तुम्ही वर्क केलं. वर्क कुठं केलं, या डीव्ही व्हॉल्यूम मध्ये केले. मग एनर्जी कुठं जाईल, त्याच व्हॉल्यूम मध्ये जाईल. म्हणजे याचा अर्थ काय असेल, एनर्जी इन व्हॉल्यूम डीव्ही इज इक्वल टू किती असेल, तर सिग्मा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इनटू डीव्ही. जर डीव्ही व्हॉल्यूम मध्ये जर एवढी एनर्जी असेल तर एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती असेल, याचा अर्थ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय, एनर्जी इन व्हॉल्यूम डीव्ही डिव्हायडेड बाय डीव्ही. परत हा डीव्ही काय झाला, कट होऊन गेला. राहिलं काय मग, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम सिग्मा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के, किंवा यालाच म्हणता येईल 1/2 एप्सिलॉन नॉट के स्क्वेअर. बघा वाचून नोट्स मध्ये हेच वाक्य परत घोटले तिथं. ह्याची तर ऍक्च्युली गरज नाहीये, युनिटवरूनच सांगता आलं पाहिजे काय यायला पाहिजे म्हणून. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे, काय नाही, तेच उलट बोललंय त्यांनी, बाकी काही केलेलं नाहीये. लिहा, द अबाव इक्वेशन, ह्या पॉइंट्स मध्येच आपण त्याला ऍड करून टाकू. द अबाव इक्वेशन इज ऑल्सो द इक्वेशन फॉर energy stored per unit of volume, because force per unit area and energy per unit volume have same dimensions, बरोबर, सेम डायमेन्शन्स. म्हणजे याचा अर्थ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन म्हणजे काय होता, केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर डिव्हायडेड बाय मीटर स्क्वेअर. हा मीटर कटला, हा स्क्वेअर कटला, म्हणजे काय राहिलं या ठिकाणी, केजी डिव्हायडेड बाय मीटर सेकंद स्क्वेअर. म्हणजे काय डायमेन्शन त्याचे, m1 l-1 t-2 आर आयडेंटिकल दॅट ऑफ द सेम which are m1 l-1 t-2. म्हणून खालच्या ओळीत U इज इक्वल टू U, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं रिप्रेझेंटेशन U न केलं जातं. U इज इक्वल टू
सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के किंवा इज इक्वल टू 1/2 एप्सिलॉन नॉट के ई स्क्वेअर